राहणारी प्रॉपर पुण्याची आहे. पुण्यामध्येच माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे मी आणि माझी फॅमिलीमध्ये माझी मम्मी, पप्पा आणि माझा लहान भाऊ आणि मी अशी चौघांची आमची छोटीशी फॅमिली आहे. माझे पप्पा ऑटो ड्रायव्हर आहेत, पण या कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांचीच परिस्थिती खूपच बिकट झाल्यामुळे मी हा निर्णय घेतला की मीही कुठेतरी जॉब करेन. प्रथम एज्युकेशन फाउंडेशनमध्ये माझी भेट राजेश सरांसोबत झाली. त्यांनी मला झोमॅटोबद्दल ऑनलाईन खूप माहिती दिली आणि तेव्हा मी ठरवलं की मी झोमॅटोमध्ये जॉब करेन. रजिस्ट्रेशन करून जानेवारी महिन्यामध्ये माझं काम मी चालू केल्यानंतर स्टार्टिंगला मला असं वाटायचं की डिलेव्हरी गर्लचं काम माझ्या हातून होईल ना होईल, पण जेव्हा मी काम करायला सुरुवात केली त्याच्यामध्ये खूप प्रॉफिट झालं. मला मिनिमम 30,000 सॅलरी मंथली मिळते. आणि जेव्हा मी झोमॅटो चालू केला त्याच्यानंतर जो माझा फर्स्ट डे होता मला अजून पण आठवतं की मी अशी थोडीशी घाबरलेली होते की माझ्या हातून होईल, कारण सगळे मुलं होते तिकडे डिलेवरी बॉय आणि मी एकटीच मुलगी होते. पण ज्या दिवशी मी फर्स्ट डे गेले तेव्हा मला सगळं समजलं की डिलेवरी गर्लचा नक्की आहे काय जॉब. त्यानुसार मी करत गेले आणि मला तो जॉब सूट झाला चांगला. जेव्हा मी डिलेवरी गर्लसाठी ऑर्डर घेऊन जायचे तर हाय स्टँडर्ड लोक असायचे ते, अरे वा फर्स्ट टाइम हमने लडकी देखी आहे, तर खूप छान वाटायचं असं ऐकल्यानंतर. झोमॅटो ही एक अशी कंपनी आहे ना की मुलींसाठी खूप चांगली, म्हणजे खूप सेफ आहे. आम्हाला त्यांनी असं एक प्रोडक्ट्स दिले आहेत झोमॅटोमध्ये सेफ्टीसाठी, म्हणजे आम्ही कुठेतरी अडचणीमध्ये असेल तर झोमॅटोला एक आम्ही कॉल केला तर त्यांची सपोर्ट टीम लगेच आमच्या सपोर्टसाठी रेडी असते. आणि पोलीस सुरक्षा पण आहे मुलींसाठी. हाऊसवाईफसाठी तर खूप चांगला बेस्ट जॉब आहे झोमॅटो आणि मुलींसाठी तर खूपच चांगला. आम्हाला झोमॅटोमध्ये 7 डेज नंतर सॅलरी मिळते, म्हणजे मंथमध्ये 4 वेळा आमची सॅलरी होते. आणि जेव्हा मी फर्स्ट वीक पूर्ण काम केला तेव्हा मला फर्स्ट वीकमध्ये माझी सॅलरी 9,000 मिळाली होती. तेव्हा मी जेव्हा पप्पांना सांगितलं माझ्या की मी माझी वीकली सॅलरी 9,000 आहे, तर पप्पा शॉक झाले होते. म्हणजे त्यांना असं खरं वाटत नव्हतं की तू खरं सांगतेय का. म्हणलं हो, पण मला माझ्या पप्पांना स्वतःच्या घरामध्ये न्यायचं आहे, त्यामुळे मी अजून मेहनत करणार आहे आणि मला कॉन्फिडन्स आहे मी झोमॅटोमध्ये अजून 1-2 वर्षामध्ये स्वतःचं त्यांच्यासाठी घर घेऊ शकते. मी सर्वांना हेच सांगू इच्छिते, एक मुलगी 30,000 सॅलरी घेते ही खूप प्राऊड मुवमेंट आहे, म्हणजे आईवडिलांसाठी. आज मुलंही कमवतात, पण मुलांसारखं मुली कमवणं फार अवघड राहिलेलं नाही आहे. आणि मीही लहान गावातूनच आलेली आहे, मलाही कधी आयडिया नव्हती, पण जर ही गोष्ट मी करू शकते तर तुम्ही पण नक्की करू शकता.